हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मला म्हणजे नाही का आज एक विषय माझ्यासमोर घडला म्हणून तुम्हाला सांगते. पहिलेचे टीचर म्हणजे पहिलेचे सर मॅडम जे काही असतील ते असतील, कसे होते? त्यांना पगार खूप कमी होता, तरी पण असे ते समाधानी होते. आणि त्यांना अशी का कुणाचं ठाऊक की विद्यार्थी घडवायची उत्सुकता होती. विद्यार्थी घडवण्यात रस होता त्यांना, पैशा फीस ह्याच्यामध्ये रस नव्हता. आणि मी माझ्या घरातला एक किस्सा सांगते तुम्हाला. म्हणजे माझा भाऊ काहीतरी 8वी-9वीला असेल तो. आणि त्याची हे जाणार होती, सहल जाणार होती, ट्रिप जाणार होती त्याची महाबळेश्वरला. बरं का, महाबळेश्वरला जाणार होती. त्या टायमिंगला कदाचित 500 का 450 रुपये अशी काहीतरी फीस होती त्यावेळेला, बरं का. आणि माझ्या घरचे भरू शकत होते, माझ्या घरची परिस्थिती चांगली होती, परंतु माझ्या आईचा जीव त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे तिनं नकार दिला. तर त्याच्या सरांना असं वाटलं की ह्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि पैशामुळे हे करतात. तर त्यांनी स्वतः, म्हणजे हुशार विद्यार्थी आहे आणि हा न्यायला सोबत हवा, आणि ह्याचं म्हणजे ह्याची उत्सुकता कमी होऊ नये की मला सहलीला नाही हे केलं असं. एवढा हुशार होता फ्रेंड्स तो. अक्षर तर एक नंबर सुंदर, आणि ड्रॉइंग तर विचारायची नाही, हुबेहूब ड्रॉइंग करायचा तो. म्हणजे समजा आता मी बसली आहे, अशी करून बसले तर ते अशीच ड्रॉइंग काढणार हुबेहूब. अशी ड्रॉइंग पण छान होती. आणि त्यामुळे कसं ते जे सर लोक होते ना, ते काय करायचे की अरे यार हा खूप हुशार आहे म्हणून ना, कधी काही जरी लागलं ना तर त्याला कधी घरी मागायची वेळ येऊ दिली नाही, ती स्वतः त्याचा खर्च करायची. अशी पहिल्याचे सर लोक होते, बरोबर की नाही. आणि त्यांनी सहलीची फीस, त्यांना असं वाटलं, आणि ते म्हणे काहीच करू नको, तू फक्त कपडे घेऊन ये त्याला, बरं का. आणि अचानक आज सहल जाणार आहे पहाटे, आणि त्यानं संध्याकाळी सांगितलं की मला सहलीला जायचंय. आणि ते सर स्वतः घरी आले, म्हणे फीस मी भरलेली आहे आणि तुला त्याला पाठवावं लागेल, ते खायचं प्यायचं सुद्धा मी बघल त्याचं, बरं का. माझ्या वडिलांनी ते म्हणे अरे पैशाचं काहीच नाही आहे, मी पैसे देऊ शकतो आहे, घे आत्ता. पण तो म्हणे नाही, आता मी भरलेत, नको मला ते पैसे. आणि माझा हा विद्यार्थी एवढा हुशार आहे आणि मला माझ्या ह्या विद्यार्थ्याला मागं नाही ठेवायचं, असं म्हणून त्यांनी हे केलं. आणि ते संध्याकाळी सांगायला आले की ह्याला उद्या पहाटे ह्या टायमिंगला इथं आणून सोड म्हणून. आणि मग त्यावेळेला समजलं की यार सरांनी पैसे भरले. पाऊस चालू झालाय बाहेर, एकच मिनिट, नाहीतर माझे कपडे गॅलरीत, असा जर पाऊस असेल ना तर कपडे ओले होतील. एकच मिनिट. आज दिवसभर भुरभुरी येते, परंतु आत्ताच जोरात सटकर आलाय, नाही आहे भिजते. आणि मग त्यांनी काय केलं तसं सांगितलं. मग आता मम्मी म्हणे की मी काहीच बनवलेलं नाही आहे, आता ह्याला कसं पाठवायचं, नाही का. मग तिनं नंतर संध्याकाळच्या टायमिंगलाच मग ते सांगून गेले ना 10 वाजता की तिनं आमच्याकडे तिखट पुऱ्या म्हणतात बघा, ते आखाडामध्ये बनवतात, आखाड जो असतो ना ते गोड तिखट पुऱ्या बनवतात. मग त्या पुऱ्या माझ्या मम्मीनं बनवल्या, तिखटाच्या पुऱ्या बनवल्या. त्याला साधी पुरी आवडायची आणि बटाट्याची भाजी आवडायची, तर ते बनवलं आणि त्याला पहाटे पहाटे घेऊन सोडलं. मग का तर फक्त आईनं हे केलं होतं, म्हणजे नाही पाठवायचं, कारण तिचा जीव खूप होता त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे त्यांनी फीस भरली नव्हती. आणि त्याच्या सरांना वाटलं की ह्यांच्याकडे पैसे नाही आहेत, तर त्यावेळेला त्यांनी ते पैसे भरून त्याला घेऊन गेले. परत मग मम्मीने आणि पप्पाने दोघांनी मिळून त्याला पैसे खर्चायला पण दिले की तू तिथं सरांना काही हे करू देऊ नको, तुला जे खायचे जे लागेल ते ह्याच्यातले खर्च कर म्हणून, आणि तुला काही घ्यायचं बी असेल तर. मग त्यांनी पैसे दिले. तर मला सांगायचं तात्पर्य की पहिलेचे सर लोक कसे होते, बरोबर की नाही. पहिलेचे सर लोक कसे होते की त्यांना विद्यार्थी घडवायचा असायचा म्हणून ते स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करायचे आणि विद्यार्थ्याला घडवायचे. आणि एक एक असे मोठे मोठे अधिकारी घडल्यात. मराठी मीडियमला सरकारी शाळेमध्येच, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकून काही काही कितीतरी असे विद्यार्थी आहेत जे चांगले चांगले अधिकारी घडलेत. आणि आजकालचे सर लोक बघा 70-80 हजार पगार घेतात, पण 10 रुपये त्यांच्या खिशातून सुटत नाही, उलट धमक्या देतात.
विद्यार्थ्यांना फीस भरा नाहीतर घरी बसू. फोन करतात तर कशासाठी करतात? फीस मागण्यासाठी. फीस भरा नाहीतर विद्यार्थी घरी बसेल यासाठी सर लोक, आत्ताचे सर लोक सांगतील. पगार किती घेतात? 70 ते 80 हजार पगार घेतात आणि तरी सुद्धा 1 रुपया त्यांच्या खिशेतनं निघत नाही विद्यार्थ्यांसाठी. आत्ताचे सर लोकांमध्ये पहिल्याच्या सर लोकांमध्ये किती अंतर होतं हे विचार करा. आणि पहिलेचे लोक चांगले घडवले हे फक्त मी म्हणते ना, गुरु सगळ्यात पहिला गुरु आई असते, दुसरा गुरु देव आहेत ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, आणि तिसरा गुरु हे शिक्षक असतात जे तुम्हाला घडवतात. बरोबर की नाही? कारण विद्यार्थी शिक्षकापासूनच घडतो. आणि काही काही हुशार मुलांना जास्ती लक्ष दिलं जायचं पहिलं, आणि त्यामुळे हुशार मुलं पुढं जायचे आणि जे ढ मुलं आहेत ना ते मागेच राहायचे. ती पण सांगते तुम्हाला, कारण त्यांना माहिती अनुभव त्यांना माहिती राहायचं की हा हुशार आहे तर हा काही करून पुढे गेला पाहिजे. मग 2 पैसे नसले तर ते 2 पैसे स्वतःचे लावायचे, परंतु तो विद्यार्थी शिकला पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवून, आत्ता बी आम्ही कधी कुठं बघितले ना तसे विद्यार्थी, म्हणजे ते त्या काळातले, तर तुम्हाला सांगते आत्ता म्हातारे झालेले असताना सुद्धा जर गावाकडे आले ना, तो ज्यांनी घडवले त्यांची गाठ घेतल्याशिवाय तो विद्यार्थी जाणार नाही. हे माझे सर आहेत, ह्यांच्यामुळं मी आज एवढा मोठा अधिकारी झालो, ह्यांच्यामुळं मला आज हे झालं, असं जाऊन त्या सरांच्या समोर कौतुक करतात त्यांचं, त्यांना भेटतात, बोलतात, आणि त्यांना पण म्हणजे एक पुरस्कार भेटल्यासारखी फिलिंग येत असेल त्यांना. बरोबर की नाही? की आपला विद्यार्थी एवढा चांगल्या हुद्द्यावरती जॉब करतो आणि आपल्यामुळं काहीतरी घडलाय असं तो स्वतःच्या तोंडाने सरांचं कौतुक करतो, तर त्यांना किती अभिमान वाटत असेल विचार कर. पुरस्काराची काय गरज आहे त्यांना? तर पहिल्याच्या लोकांची पोचपावती हीच राहायची की निस्वार्थपणे ती कामं करायची, स्वतःचे 2 पैसे लावून कामं करत होते. आणि आत्ताचे बघा ना, त्यांच्याकडनं पैसे घेऊन बी निस्वार्थपणे मुलांना शिक्षण देत नाही, मुलांकडे लक्ष देत नाही. मोबाईलमध्ये असतात सर लोक, मोबाईलवरती असतात, खोटं बोलतात, फसवतात. मी स्वतः फसलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या मुलाच्या 12वीच्या वेळेला काय झालं होतं. मी सगळं एवढं तांडव केल्यामुळं माझ्या मुलाची 12वीचं ती वर्ष वाया गेलं नाही, माझी फीस बी वाया गेली नाही. जर मी त्यावेळेला ते सगळं केलं नसतं तर ह्या लोकांनी, मी इतर लोकांसारखीच गप्प बसले असते, जाऊ दे नाही तर काय करायचं असं म्हणून जर बसले असते तर ह्या लोकांनी 100% वर्ष बी वाया घालवलं असतं, फीस पण हडप केली असती. बरोबर की नाही? तर मला सांगायचंय, आज एक म्हणजे एक छोटाच काहीतरी 2री-3रीच्याच क्लासमध्ये असेल, त्याची फीस भरली नाही म्हणून त्याच्या आईला फोन केला आणि त्याच्या आईला म्हणे घरी घेऊन जा म्हणून त्या लेडीजला पाठवलं. आणि मी येत होते तिथून आणि ती असं नाही का फोनवरती बोलत होती की काही करा पण आज तुम्ही हे करा, पैसे घेऊन या, फीस भरायची. आता मला घ्यायला बोलवलं होतं त्यांनी, शाळाला आणखीन टायमिंग आहे तर मधूनच मुलाला काढून दिलं तिच्याकडे, तिला बोलवून घेऊन. फीस घेतल्याशिवाय यायचं नाही, वर्गात बसायचं नाही असं म्हणून सांगितले. तर मग मी तिला म्हणजे नाही का बोलले, विचारलं तिला की म्हणजे काय झालंय, कुठल्या स्कूलला आहे, काय आहे वगैरे वगैरे. तर मग तिनं सांगितलं मला, तर मला आश्चर्य वाटलं आणि मला ती गोष्ट आठवली की पहिलेचे सर लोक कसे होते आणि आजचे सर लोक कसे. तिला फोन केला तर कशासाठी, तिला येऊन तुमचा मुलगा घेऊन जावा, आणि असं म्हणतो की मला प्रेशर देतात वरून. बरोबर आहे, तुला प्रेशर देतात, तू एक नोकर आहे आणि तू तुझं काम करतोय, परंतु तसंच प्रेशर तुला शिक्षणासाठी सुद्धा येतं, तर तू तेवढं मेहनतीनं करतोस का रे बाबा? जसं फीससाठी मेहनत घेतली की फीस नाही तर तुम्ही मुलांना घेऊन जा, जेवढी फीस भरली तेवढं शिक्षण तुम्ही मुलांना देता का? आत्ताचं शिक्षणाबद्दल बोलते मी. हे जे प्रायव्हेट स्कूल खोलल्यात ना इंग्लिश मिडियम, या संदर्भात बोलते मी. का हो, पहिलेची लोक आता जेवढे जुने अधिकारी आहेत ही काही इंग्लिश मिडियमला शिकलेले आहेत का? आपल्या विचार आणि आपल्याला हाय लेवल दाखवायचा आहे. मी माझ्या मुलांसाठी सुद्धा तुम्हाला सांगते मराठी मीडियमच चॉईस केलं होतं, परंतु माझ्या घरातल्या लोकांना पण इंग्रजांची पैदाइश होते ती, त्यांना म्हणजे नाही का त्यांना शिकवायचं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे सिटीमध्ये जिल्हा परिषदच्या जास्ती जवळ शाळा नसतात,
माझ्याकडे तो पर्याय नव्हता. जर मी गावाकडे कुठे राहत असते ना, तर मी माझ्या मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकवलं असतं. आज जिल्हा परिषदच्या शाळा खंडर झाल्यात. तुम्ही जाऊन बघा, गावाला खूप अशा खंडर झाल्यात. तिथं जाऊन असे टुकर मुलं असतात ना, दारू बिरू असलं सगळं करत बसतात. अशा त्या शाळा झाल्यात हो. ज्या शाळेमध्ये चांगले चांगले विद्यार्थी अधिकारी घडले, ह्या शाळेला कुलूप लावलं पब्लिक स्कूलनी, आणि तरीसुद्धा पॅरेंट्सला लुटतात. तर मला म्हणजे नाही का, आज ते ऐकल्याच्या नंतर खूप आश्चर्य वाटलं की ती लेडीज सांगत होती, पार डोळ्यात पाणी आलं होतं तिच्या, की उद्यापासून माझ्या मुलाला बसू देणार नाहीत, तर परत सब्जेक्ट्स मागं राहील, परत त्याचंच कोण घेणार सेपरेट, असं तसं ती खूप काही बोलत होती. खूप हे वाटलं, पण आपण काही करू शकत नाही ना, बरोबर की नाही. जर काही करू शकत असते तर मी नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असता, परंतु मी काही करू शकत नव्हते त्या गोष्टीला, बरोबर की नाही. जर माझ्याकडे तेवढं म्हणजे नाही का, तेवढे तिला देणे इतपत त्यावेळेला पैसे असते तर खरंच मी मनापासून सांगते, मला वाटलं असतं की यार हिला मदत करावी, जाऊ दे, एखाद्याचा मुलाचं 1 वर्ष म्हणजे नाही का वाया जायला नको, तर कमीत कमी कुठंतरी ते आपल्याला हे होईल. परंतु नव्हते माझ्याकडे त्यावेळेला तेवढे पैसे, म्हणून मी नाही काही करू शकले. परंतु मी तिला तरी पण म्हटले की बाई काही कर, पण फीस भर, आणि आत्ता ठेवलंय त्या मुलाला तिथे, तर जरा कमी फीस असणाऱ्या शाळेमध्ये ठेव, की जिथं ॲडजस्ट केली जाईल, जिथं समजून घेतलं जाईल. आज नाही भरली, नंतर भरतील, 4 दिवसांना भरतील, 8 दिवसांनी भरतील, आजच भरा. असे तुम्ही कितीतरी पुण्यामधले पाहिले, कितीतरी स्कूलमध्ये कॉलेजमध्ये पॅरेंट्सवरती धावून येतात, मारहाण करतात पॅरेंट्सला, सिक्युरिटी गार्ड पॅरेंट्सला ढकलून लावतात. असे किती व्हिडिओ व्हायरल झालेले तर मागेच तुम्ही बघितले असेल तर नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की हो, असा प्रकार होतोय आणि खरोखर पालकांसोबत तसं वागलं जाते. तर कारण की माझा जो ग्रुप आहे, मी तुम्हाला सांगितलंय खूप मोठा ग्रुप आहे, जागर स्त्री शक्तीचा म्हणून, तर त्या ग्रुपवरती सुद्धा बरेचदा म्हणजे नाही का ह्या गोष्टीसाठी कामं केले जातात. तर आज संध्याकाळी बघणार आहे मी त्या महिलेचा म्हणजे नाही का, तिला जर इकडून काही मदत भेटली, सगळ्या महिलांनी फक्त 10-10 रुपये जरी हे केले तरी तिच्या मुलाचंही होईल, बरोबर की नाही. आणि मी म्हणजे असं सांगत नाही तुम्हाला, तर मी मागच्या 15 दिवसाखाली मी तुम्हाला हे शेअर नाही केलं, कारण आपण ह्या हाताने केलं तर आपल्या ह्या हाताला पण माहिती नाही पाहिजे. परंतु मी माझ्या मुलाला ह्या वेळेला करायला लावलं. एका कॅन्सरचं पेशंट होतं आणि त्याला गरज होती आणि ते काही का होणार डोनेट करायचं होतं. मग मी माझ्या मुलाला विचारलं, तू पर्सनली माझ्याकडनं न घेता किती डोनेट करशील, मी सांगेल तिथं. तर तो म्हणे कशासाठी आणि काय करायचं सांग ना. मग मी त्याला दाखवलं, लहान मुलगा होता आणि त्याला कॅन्सर झालेला होता आणि त्याची सर्जरीसाठी पैसे लागणार होते आणि त्याच्या नातेवाईकाकडनं बरेच पैसे जमा झाले होते आणि काही पैसे अजून कमी पडत होते. तर त्यांनी टाकलं होतं की असं मदतीची गरज आहे. फोनपे नंबर टाकला होता मी त्याला. त्या फोनपेवरती त्याला जेवढं जमतं तेवढं कर म्हणून सांगितलं होतं. त्यानं केलं. म्हटलं पहिली सुरुवात झाली की कमीत कमी म्हणजे दुसरं जरी काही नाही शिकवू शकले तरी मला कमीत कमी हे शिकवायचं की ज्याला खरंच अत्यावश्यक गरज आहे, त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी 100% आपण 10 रुपये जरी नाही करू शकलो तर आपण 1 रुपया तरी आपला हिस्सा त्याच्यात असावा, बरोबर की नाही. तसंच काहीसं मी मुलाला मागच्या 15 दिवसांपूर्वी करायला लावलं होतं. मी तुमच्याशी शेअर न करण्याचं रिझन फक्त हेच होतं की तुम्हाला असं वाटायला नको की काहीही सांगते, परंतु मी कधीही काही सांगण्यासारखं गोष्टी करत नाहीये. मी जे करते तेच बोलत असते. माझ्याकडे आज बी तुम्ही म्हटले की कुठल्या फोनपेला केले ते दाखव, तर मी स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवू शकते. का माहिती का, तर आणि हे कुणी टाकलं होतं ते पण सांगते मी तुम्हाला. त्यावरून तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. मोहिनी हजारे हिनं तिच्या पोस्टद्वारे टाकलं होतं. तर आता ह्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल की तिथं लहान मुलाचं 15 दिवसापूर्वीच्या, त्याच्यापेक्षा जास्ती पण असू शकते, एक्झॅक्टली आठवत नाही, परंतु तिनं टाकलं होतं की ह्या मुलाला गरज आहे आणि जेवढी जमल तेवढी मदत करता येईल त्यांनी करा. तर तिनं फोनपे वगैरे दिला होता आणि आम्ही त्याच्या रिपोर्ट्सवरती जे नाव आहे तेच नाव गुगल पेला आलं आणि मग मी त्याला ते करायला लावलं.
तर मी जेवढी जमेल तेवढी केलेली आहे. तरी पण मी सांगून कुठंतरी चुकीचं केलं त्याबद्दल क्षमा मागते. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही हे जे असं कोण किराणा भरायला, लेकरांच्या नावाखाली शाळेची फीस भरायला असं जे मागतात ना, ह्या लोकांना देण्यापेक्षा ज्याला खरंच गरज आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी तुम्ही 100% दान करावं अशी खरंच मला मनापासून वाटतं. आणि मी अशाच ठिकाणी दान करते, तुम्हाला ते पण सांगते. वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि जे कॅन्सर चे पेशंट आहेत, ज्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशा ठिकाणी. आणि आता ही खरी परिस्थिती होती. त्या लेडीजनं मला सांगितलं नव्हतं, परंतु मी माझ्या शेजारी ती बोलत होती त्यामुळे मी ते ऐकलं आणि मी तिला विचारल्याच्या नंतर ते जाणून घेतलं. म्हणून मी तिला पण, मला इच्छा होती की मी काहीतरी तिच्यासाठी करावं, परंतु माझ्याकडे त्यावेळेला पैसे नव्हतेच, म्हणून मी काही करू शकले नाही. परंतु मला आठवलं तर तुम्हाला मला सांगायचंय की जर आपल्याला काही करता आलं एखाद्यासाठी तर नक्कीच करायला डगमगू नका. कारण देव पण परीक्षा बघत असतो की तुम्ही कुणासाठी काय आणि कितपत करू शकता. आपल्या तर कोण बी करतो, आपल्या लोकांसाठी तर कोणीही करतं. तुम्ही रक्ताच्या नात्यासाठी कुणी काही करतं, तुम्ही रक्ताचे नाते नसणाऱ्यासाठी करून बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि हे माझे आत्तापर्यंतचे अनुभव आहेत. मी असं हे करत नाही, परंतु मी ज्या ठिकाणी जे काही करते ना, मी जास्ती करून गोष्टी फोटोद्वारे, व्हिडिओद्वारे अशा शेअर करत नाही. आणि मला ते आवडत पण नाही दिखावा करायला म्हणा, किंवा ती शो अप करणं म्हणा, किंवा मग तुम्ही ते दाखवण्यासाठी करताय म्हणा, तर मग ते तुमचं सगळं व्यर्थ आहे. तुम्ही लाखांनी जरी केली ना दान तरी ती व्यर्थ आहे, कारण तुम्ही दाखवून करता. गुपित दान कशाला म्हणतात? तुम्ही ज्या हाताने दान करता त्या दुसऱ्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे की तुम्ही दान केले. तर ते दान सर्वश्रेष्ठ दान असतं, गुपित दान. म्हणून माणसानी आपण जे काय करतोय आपल्याला माहिती, आणि वरती बसलेल्या देवाला माहिती आहे की तुम्ही काय पुण्य काय पाप केले, बरोबर की नाही? तर त्याचा हिशोब होणारच आहे. त्यामुळं जेवढं तुम्हाला करता येईल अशा ह्या 3 ठिकाणी तर तुम्ही 100% करावं अशी माझी अपेक्षा आहे. बाकी तुम्ही अशा फालतूक लोकांना देऊ नका. कुणाला पिझ्झा खाण्यासाठी, कुणाला बर्गर खाण्यासाठी, कुणाला किराणा भरण्यासाठी, कुणाला मुलांच्या शाळेच्या दवाखान्याच्या नावाखाली मागतात त्यांच्यासाठी अजिबात देऊ नका. परंतु तुम्ही ह्या ठिकाणी नक्कीच द्या. वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि जे त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, अशा लोकांना तुम्ही नक्कीच, मी म्हणत नाही खूप नाही, तुम्ही 10 रुपये 1 रुपया सुद्धा त्यांचा जीव वाचवू शकतो, बरोबर की नाही? तर चांगलं काम करायला खूप सांगावं लागतं, असं इथून भिंबीच्या देटापासून ओरडून सांगावं लागतं चांगलं काम करण्यासाठी. परंतु वाईट काम करण्यासाठी बघा, तुम्हाला तिथून ओरडून सांगायची गरज नाही. वाईट काम तुमच्या डोक्यात ऑलरेडी असतं आणि तुम्ही ते बिना सांगता करता आणि चांगल्या पद्धतीनं इमानदारीनं करता. हे वाईट लोकांसाठीच आहे बरं का, चांगल्यांसाठी नाही. तर हे बघा, जर तुम्हाला चांगलं काम करता येत नसेल तर वाईट बी करू नका, बरोबर की नाही? मी तर म्हणते ना की मी जर आपल्याला एखाद्याला चांगलं बोलता येत नाही तर वाईट बी बोलू नका. आणि जर आपल्याला नाही आवडत एखादा, म्हणजे गांधीजीचे 3 बंदर बना ना. काय? वाईट बघायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट बोलायचं नाही, बरोबर की नाही? मग असं तरी ठरवा. तुम्ही किती सभ्य आणि धुतलेल्या तांदळासारखे आहेत हे तुम्ही फक्त तुमच्या कमेंट्सद्वारे मधून सांगत जाऊ नका, बरोबर की नाही? कुणी कुणाची इज्जत मांडली, कुणी कुणाचं टाइमपास केला, कुणी कुणाचं मनोरंजन केलं, हे तुम्ही कमेंटद्वारे सांगण्यापेक्षा ना, तुम्ही म्हणजे नाही का, तुम्हाला नाही आता हे चुकीचं वाटते तर तुम्ही बघू नका ना, तुम्ही ऐकू नका ना. परंतु तुम्ही कसं आहे, बघता बी, ऐकता बी आणि परत बोलता बी, तर हे चुकीचं आहे तुमचं. जर एखाद्याला आपल्याला सुख देता येत नसेल तर त्याला दुःख देण्याचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि जर आपल्याला एखाद्याला चांगलं बोलता येत नाही तर त्याला वाईट बोलायचा बी आपल्याला अधिकार नाही, हे पण लक्षात ठेवायचं, बरोबर? जर तुम्हाला एखाद्याला चांगलं शिकवता येत नाही तर वाईट सुद्धा शिकवायचं नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर जीवन खूप सोपं होते, खूप सोपं होते. अशी जळकी वृत्ती राहत नाही त्या माणसाची, तो माणूस असा दुगला वागत नाही. कुठेतरी मला असं वाटत चाललंय, जसं आज प्राचीताईच्या कमेंट्सद्वारे मला समजले आणि मला पण तसंच वाटतं की कुठंतरी सत्य संपत चाललंय.
खऱ्याची दुनिया राहिली नाही. आणि सत्य जर संपलं तर जिकडं तिकडं सगळं खोटंच असेल आणि खोट्याचाच विजय असं धरलं जाईल. तर काही लोकांनी तरी कमीत कमी सत्य जपायला शिका, सत्य बोलायला शिका, सत्य वागायला शिका, बरोबर की नाही? तरच हे जीवन चांगलं आहे. नाहीतर तुम्हाला सांगते खोट्याची दुनिया तर किती पण आहे हो. ह्या खोट्याच्या दुनियामध्ये आपण कुठं दिसत सुद्धा नाहीये. तुम्ही कशाही लोकांसोबत राहा, स्वतःच्या मनावर तुमच्या कंट्रोल असलं पाहिजे. तुम्ही कसल्याही नालायक लोकांसोबत राहा, तुमच्या स्वतःच्या मनाचं जर कंट्रोल असेल ना तर तुम्ही कधीच बिघडू शकत नाहीत. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. माझे घरातले लोक मला खूप त्रास द्यायचे, म्हणजे माझ्या माहेरचं, माझा भाऊ, चुलता वगैरे. माझ्या शेजारी एक लेडीज होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ती चांगली नाही आहे वागायला, म्हणून तिच्याशी बोलताना मला सारखं म्हणायची तिच्याशी नाही बोलायचं, तिच्या इथं नाही जायचं, तिला नाही हे करायचं, असं सारखं मला त्रास द्यायचे. परंतु तुम्हाला सांगू का, मी कधीही त्या लेडीजला त्या नजरेने बघितलंच नाही आणि मला तिनं कधी वाईट शिकवलंच नाही आणि तिचे वाईट संस्कार माझ्यावरती पडलेच नाही. आणि शेवट तुम्हाला सांगते, ह्या लोकांनी जेव्हा मला हे केलं होतं ना, त्याच लेडीच्या घरात जाऊन मी रडत बसलेली होती आणि तिनंच मला म्हटली होती, रडू नको, मी तुला सांभाळते. मग तुम्ही सांगा वाईट कोण? ती चांगली नाही म्हणणारेच लोक वाईट होते, ती बाई वाईट नव्हती. कारण ती माझ्यासाठी त्यावेळेला, सगळ्यांनी जरी मला बाहेर काढलं होतं ना माझ्या घरातल्या लोकांनी, तरी सुद्धा त्यावेळेला ती म्हटली मला, रडू नको, मी आहे, नाही कुणी सांभाळलं तर माझं घर तुझ्यासाठी रिकामं, मी सांभाळेल तुला. विचार करा. मग हेच म्हणायचंय मला की मी तिच्यासोबत राहिले, बोलले, बसले, माझं कॅरेक्टर कुठं ढिल्लं वाटतं सांगा? मी कुठं काही चुकीचं केलं? मी कुठं कुणासोबत पळून जाऊन लग्न केलं? मी कुठं कुणासोबत अफेअरमध्ये राहिले? नाहीच ना. मग हे आपल्यावरती अवलंबून असतं. मी ते सांगते की आपण कितीही नालायक लोकांसोबत राहा. आता माझ्या आजूबाजूला कसे लोक आहेत, काही सगळे काही माझ्यासारखे असतात का? परंतु मी त्यांच्यात राहते ना, मी तिथल्या तिथंच ती सोडून देते. ते काय बोलले, कसे वागतात, काय करतात, त्यांचं बघून मला तसंच करावं असं कधीच वाटत नाही. मी तिथल्या तिथंच सोडून द्यायचं आणि आपण आपला गुण सोडायचा नाही आणि दुसऱ्याचा गुण घ्यायचा नाही. हे जर ठरवलं ना तर तो माणूस जीवनात बघा तुम्ही कधीच बदलू शकत नाही. म्हणजे त्या गोष्टी तरी काळानुसार मी माझ्यात बदल केल्यात, माझ्या विचारांमध्ये बदल केल्यात, माझ्या राहणीमानामध्ये बदल केल्यात, माझ्या बोलण्या वागण्यामध्ये बदल केल्यात, परंतु मी माझा गुण सोडला नाही की आपलं सोडायचं नाही दुसऱ्याचं घ्यायचं. मला कोणी किती जरी म्हटलं की नाही, ही जी आहे हे तुझ्यासमोर घडले, परंतु ते चुकीचं घडले आणि ते चुकीचं नाही घडले, मला वाटतंय ते चुकीचं घडलंय आणि ते समोरचं मला सांगतोय की ती चुकीचं नाही घडलं, एकदम योग्य आहे का नाही, परंतु ती कुणी जरी असला तरी मला जे वाटतंय तेच मी नाही, ते चुकीचंच घडलं. किती बी बोंबलून राहू द्या कुणी, जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणायला शिका आणि जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणायला शिका. कारण ना तरच माणूस आहे, नाहीतर माणूस म्हणून आपण ह्या जगात जन्माला आलो ना हे आपलं व्यर्थ आहे. कारण जर तुम्ही चुकीच्याला चुकीचं म्हणू शकत नाही, तुमच्याकडे एवढी पण हिंमत नाही देवानी दिली तुम्हाला की जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायची हिंमत नाहीये तुमच्याकडे. आता 2 दिवसापासून माझ्या मुलाचं खटके उडत आहेत. कशासाठी तुम्हाला ते सांगतात. आमचा जो एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये हे टाकलं होतं, त्या एका व्यक्तीने जॉबची ॲड दिलेली होती आणि त्या जॉबच्या ॲडबद्दल माझी एक मैत्रीण आहे, तिला जॉबची गरज आहे म्हणून मी ती ॲड आलेली जो होतं तिला शेअर केलं. शेअर केल्याच्या नंतर मग तिनं म्हणे की फोन लावून बघितलं तर फोन लागत नाही बरं का. मग ती एकदा झालं. आत्ता त्यानं परवा अजून त्यानं त्याच व्यक्तीनं टाकलं जॉबसाठी आणि मग ते टाकल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की अरे हा फ्रॉड व्यक्ती आहे, म्हणजेच फक्त मुलींसाठी असं टाकतोय, तर ह्याला महिलांचे मुलींचे नंबर पाहिजेत आणि त्याची काहीतरी वेगळी ही आहे. म्हणून मग मी ते जसं बघितलं ना की त्यानं ते जॉबचं टाकले,
मग माझं इकडून हे झालं आणि मी माझ्या मुलाला म्हटलं, अरे हा व्यक्ती ना बघ म्हटलं, पहिलं पण असंच ह्यानं टाकलं म्हटलं, आणि मी ती माऊला नंबर दिला तर त्या माऊनी लावून बघितला म्हटलं, तर ती म्हणली की बंद येतोय, आणि आता ह्यानं परत अजून तेच टाकलंय म्हटलं. तर हे माणूस फालतू तर नाहीये ना की ह्याला महिलांचे आणि मुलींचे नंबर पाहिजे असतात म्हणून हे अशा जॉबच्या खोट्या ऍड टाकतो. असं मी त्याला म्हटलं. मी त्याला खाली मेसेज टाकू का की तुम्ही जे नंबर देताय ते फ्रॉड नंबर आहे म्हणून, असं टाकू का? तर लगेच माझा मुलगा चिडला, तुला तर प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम असतो, कशाला उगाच जाऊ दे ना मरू दे, त्याचे आहे जसं विचार असतील तसे असतील, तुला काय करायचंय? अरे म्हटलं मला काय करायचंय नाही, माझ्या ग्रुपवरती कितीतरी महिला आहेत, ह्या महिला ज्यांना गरज आहे त्यांनी ट्राय केले नंबर, तर म्हटलं उगीच त्यांना त्रास होईल असा मेसेज टाकल्याच्या नंतर म्हटलं त्या अलर्ट होतील, परत हे फ्रॉड आहे किंवा हे नंबर लागत नाही असं म्हणून जर माझा मेसेज बघितला तर बऱ्याचशा महिला कॉन्टॅक्ट नाहीत करणार. परंतु तो इतका वसकून आणि ओरडून बोलला माझ्यावरती की माझं डोकं खराब झालं. मग मी त्याला ओरडले, मला जास्ती कळतंय, मला जास्ती अनुभव आहे का तुला आहे? म्हटलं नाही, तुझं प्रत्येकच गोष्टीत असं असतं, जे चुकीचं आहे त्या गोष्टीसाठी माझं मन राहतच नाही, माझं तोंड राहतच नाही चुकीचं असल्यानंतर, बरोबर की फ्रेंड? तुम्ही सांगा माझं इथं चुकते का? की मी जर महिलांना अलर्ट करण्याचा प्रयत्न करन, जर मी बघितले, म्हणजे आता विचार करा तुम्ही काय विचार करणार की त्यानं जॉबची ऍड दिली, स्वतःचा नंबर दिलाय खाली, आणि तो नंबर फोन केल्यानंतर बंद येतो, आणि परत त्यानं तोच नंबर दिलाय आणि परत दुसरी ऍड टाकली, तर मग काय समजायचं काय? तुम्ही सांगा. मग आपण कुणीतरी एखादं त्याच्यात जर अलर्ट झालं तर तो परत तो मेसेज टाकणार नाही, आणि फ्रॉड आहे म्हणून महिला परत माझा मेसेज बघितल्याच्या नंतर बाकीच्या कॉन्टॅक्ट करणार नाहीत, बरोबर की नाही? नाहीतर महिलांचे फोन जाणार, हा फोन हे करणार, आणि नंतर फोनवरती बोलत राहणार, काहीतरी हे करणार, बरोबर की नाही? तर हे गुन्हा कुठंतरी होत असेल तर आपण ह्या गुन्ह्याला सपोर्ट करायचा का वाढू नाही म्हणून आपण काहीतरी करायचं. माझा एक मेसेज जर गेला ना, तर जो त्या ग्रुपचा ओनर आहे ना, तो ओनर त्या माणसाला असे घोडे लावल, म्हणून मला तो मेसेज टाकायचा होता, पण मुलगा माझ्यावरती ओरडला म्हणून मी गप्प बसले. म्हणजे जिथं आपल्याला काही खरं बोलायचं असतं किंवा जनजागृती करायची असते तिथं सुद्धा मुलं सध्या गप्प बस असं म्हणतात. म्हणजे तशी तर मी नाही आहे की त्यांचं सगळंच गोष्टी ऐकते, असं नाही आहे. परंतु मग मी त्यावेळेला त्याला चिडले, बोलले, आणि परत मी म्हणजे आणखीन एक मला मेसेज द्यायचा येते, तर घरी बसूनचं जॉबचं एक ॲड येते, त्याचा अनुभव घेतलाय मी म्हणून तुम्हाला सांगते. घरी बसून बऱ्याच महिला माझ्या त्या ग्रुपवरचे जे महिला आहेत त्या विचारायच्या घरी बसून जॉब आहे का, घरी बसून जॉब आहे का. एकाने टाकलं त्याच्यावरती की अशी अशी कंपनी आहे, इलेक्ट्रिक कंपनी आहे, आणि ती स्वारगेटला आहे, आणि तिथं इंटरव्ह्यूला जायचं. मग ते काही इंटरव्ह्यू घेतात, काही तुमचे डॉक्युमेंट्स घेतात, म्हणजे जे तुमचा बायोडेटा घेतात आणि तुमचे जे काही कागदपत्र घेतात ना, तर त्याच्यावरती ते लोन करतात म्हणे. आणि त्या लोकांना नंतर माहिती होतं आणि त्या लोकांची फसवणूक व्हायला लागली. जॉबच्या नावाखाली त्या लोकांकडनं कागदपत्र घ्यायचे आणि त्यांच्या नावावरती लोन काढायला लागलेत. कशा पद्धतीनं काय एवढं डिटेल्स नाहीये मला माहिती, नाहीतर मी तुम्हाला नक्कीच शेअर केली असती. परंतु हा प्रकार घडायला लागलाय. तर घरी बसून जॉबचे जी कोणी ऍड टाकली तर त्या जॉबचं पूर्ण माहिती घेतल्याशिवाय तुम्ही तिथं तुमचे कागदपत्र दाखल करू नका. आणि जर असं कोणासोबत घडलं असेल तर त्यांनी नक्कीच डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्यासोबत घडलंय त्यांच्याशी मी नक्कीच लवकरात लवकर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण 2 व्यक्ती आहेत ज्यांनी त्याच ठिकाणी काम केलेलं आहे किंवा तशाच संदर्भात काम केलेलं आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तिथं जॉब केली आणि जॉब स्टार्ट केली आणि आम्हाला नंतर समजलं तर ते लोक जॉब सोडून घरी बसले. तर अशी फसवणूक करायला लागले. तर जरा अलर्ट राहावा. घरी बसून जॉबचे आणि कुठेही कागदपत्र स्वतःचे देताना थोडंसं काळजीपूर्वक द्या. आणि काहीतरी असं ऑप्शन निघालं पाहिजे, कागदपत्र न देता काहीतरी करता येईल असं. कारण आता पूर्ण बायोडेटाच खूप चुकीचा आहे, कारण ह्या गोष्टीमुळं काहीतरी चुकीचं घडायला लागले. असं जर झालं आणि असं जर कर्ज काढत राहिले, ह्या लोकांच्या नावाने लोन करत राहिले, तर हे लोक अख्खे बर्बाद होतील ना. तर थोडंसं जॉब कुठंही सर्च करताना बघताना
विश्वासाच्या ठिकाणी, ओळखीच्या ठिकाणावरूनच जॉब बघा. अनओळखी ठिकाणी जॉबला, इंटरव्ह्यूला सुद्धा जाताना त्या कुठं जाताय तिथं काहीतरी नाव असेल, काय असेल, तिथला फोटो काढून शेअर करणं खूप गरजेचं आहे. घरच्या कुणाला तरी किंवा मैत्रिणीला, मित्रांना असं शेअर करणं खूप गरजेचं आहे. कारण जर उद्या तुमच्यासोबत काही घडलं, तुम्ही घरी लवकर नाही आले, तर कमीत कमी त्या व्यक्तीला माहिती असावं की तुम्ही कुठे गेला होता. बरोबर की नाही? कारण असं सुद्धा प्रकार घडायला लागलेले आहेत. जॉब इंटरव्ह्यूला मुली बोलवायच्या, गायब करायचा, असं सुद्धा प्रकार घडत आहेत. तर ज्या बी ठिकाणी जॉबला, इंटरव्ह्यूला तुम्ही जाल, त्या ठिकाणी त्या कंपनीचं काही बोर्ड असेल, नाव असेल, तिथले सगळं फोटो कॅप्चर करून तुम्ही घरच्यांना किंवा मित्रमैत्रिणीला शेअर करा, जेणेकरून तुम्ही लवकर नाही आल्याच्या नंतर त्यांना त्याची काहीतरी मदत होईल. बरोबर की नाही? तर चला, आशा करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि मी नक्कीच ते जे खरं आहे का आणि ते कसं घडतंय, ते कशा पद्धतीनं लोन घेतात, जॉबच्या नावाखाली फसवून तुमचे कागदपत्र घेऊन कसं तुमच्यावरती लोन करतात, ह्याची माहिती मी खरी का खोटी ती नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करून शेअर करेल. परंतु तुम्ही लगेच उद्या म्हणसाल तर होणार नाही, कारण त्याला वेळ लागेल. आणि मी अशी बाई, मला नसतो वेळ, सॅटर्डे संडे असतो तर माझा कामातच जातो. मला त्या लोकांचे ॲड्रेस काढावे लागतील, त्यांना भेटावं लागेल आणि खरंच त्यांच्याकडनं जाणून घ्यावं लागेल की खरं काय घडलं होतं एक्झॅक्टली, आणि ही खरं आहे का अफवा आहे, की ह्या जॉबबद्दल जे घरी बसून कामं देतात म्हणून लोकांना बोलवतात आणि त्यांच्याकडनं कागदपत्र घेऊन त्यांच्यावरती लोन करतात, तर ते खरं आहे का, मला ही तुम्हाला मी नक्कीच शेअर करेन, पण थोडा वेळ द्या मला. तर चला भेटूया. पैसे राहिले, एक कमेंट्स बघितली मी ताईंची, तर तिचं असं म्हणणं आहे, शांताताईचं असं म्हणणं आहे की ग्रीन टी बद्दल थोडंसं सांग. तो ग्रीन टी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, ती काय घेते. तर हे बघा, हे असा बॉक्स येतो, बघा असा बॉक्स येतो बरं का, आणि ह्याच्यात असे पाऊच निघतात, आणि हे फाडल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये एक छोटा पाऊच येतो ज्याला दोरी बांधलेली असते. तर ते घ्यायचं कसं, आता तुम्हाला तो पण प्रश्न पडेल. तर हे कशासाठी आहे मी ही पण ह्याच्यातच सांगते. तर हे जी ग्रीन टी आहे ती गरम पाणी, पिण्याचं जे पाणी आहे, जी प्यायला पाणी वापरतात ते गरम पाणी उकळून घ्यायचं चहासारखं, आणि एका ग्लासमध्ये, म्हणजे एवढा तरी मोठा ग्लास असला पाहिजे काचेचा, किंवा कप काचेचा असला पाहिजे मोठावाला, तर ते भरून घ्यायचं. आणि ह्याच्यातलं पॉकेट जे आहे ते असं डीप करून ठेवायचं, त्याला दोरी असते, दोरी बाहेरच्या साईडला सोडायची आणि ते पाऊचमध्ये सोडायचा. तर त्या गरम पाण्यामध्ये ते पाऊच सोडल्याने ते ग्रीन टी जे आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या झाडांची पानं वगैरे असतात त्याच्यामध्ये, आणि लिंबू, कुठं काय, अद्रक, असं सगळं मिक्सिंग असतं ते, तर ते त्याचा कलर बदलतो, त्या पाण्याचा कलर बदलतो, ते त्याचा अर्क उतरतो त्याच्यामध्ये. आणि ते गरम असतानाच, जसं चहा पिता ना तुम्ही, त्याच पद्धतीनं गरम असतानाच ती फुकून फुकून प्यायचं, घोट घोट. आणि ते का घ्यायचंय, मी का घेते, मला ॲसिडिटीचा एक प्रॉब्लेम होता. म्हणजे ॲसिडिटी म्हणजे काय, असं दुसरं काही त्रास व्हायचा नाही, मला डकार खूप यायच्या, म्हणजे माझी वॉकिंग नाही आहे ना, तर मला असं गॅसेस बनत होते, ढेकरा यायच्या. तर ते कमी होतं आणि वेट लॉससाठी त्याचा फायदा होतो. वेट लॉस म्हणजेच वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो ही ग्रीन टीचा. आणि मी ग्रीन टी घेते, त्याला 3 वर्ष होऊन गेलेलं आहे, 3 वर्ष. तर ही ग्रीन टी तुम्ही कधी कधी घेऊ शकता, रिकाम्या पोटी घ्यायची नाही आहे, नाहीतर सकाळी चहाच्या टायमिंगला घेचाल, परत व्हायचे प्रॉब्लेम. तर ग्रीन टी सकाळी नाश्ता केल्याच्या नंतर 1 तासाने ते अर्ध्या तासाने घ्यायची, 1 कपभर. परत जर संध्याकाळी तुम्ही आता दुपारी वगैरे जेवण केलेलं असतं, संध्याकाळी चहा जर घेत असाल तर चहा पूर्ण बंद करायची आणि चहाच्या जागेवर सुद्धा ही ग्रीन टी घ्यायची. आणि दिवसातनं 2दा जरी घेतली तरी खूप आहे. तर हे ग्रीन टी आहे ती म्हणजे एक अशी वेगळीच टेस्ट लागते त्याची. तुम्हाला आवडेल का नाही मला माहित नाही, पण त्याच्याने वेटला आणि ॲसिडिटीला खूप चांगला फरक पडतो. आणि मी जास्ती काही करतच नाहीये, माझं वेट लॉसचं रिझन हेच आहे, आणि डाएट. तर हे ग्रीन टी म्हणजे एक चहासारखा प्रकार आहे, दुसरं काही नाही आहे. परंतु चहाची टेस्ट गोड लागते, ही तुरट लागल्यासारखी लागते, एवढाच फक्त फरक आहे. त्याच्यात साखर वगैरे काही घालायचं नसतं, ते पण सांगते. सप्पक पाण्यासारखं ते प्यायचं असतं. तर ही अशी ग्रीन टी असते. तर ताईंनी आशा करते तुम्हाला ही माहिती समजली असणार आहे. जर तुमचा वेट जास्ती असेल तरच तुम्ही घ्या, आणि नसेल तरी पण तुम्ही असंही घेऊ शकता, परंतु रिकाम्या पोटी घ्यायची नाही ना. एक तर फुल नाश्ता केल्याच्या नंतर 1 तासाने, किंवा जेवण केल्याच्या नंतर 1 तासाने असं तुम्ही घेऊ शकता. तर चला, आशा करते तुम्हाला ही माहिती समजली असेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.